कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। इथे उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। यासोबतच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय चंद्रपूर जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय सोमाजी कोंढाणे सर हे खुश होतील अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। यासोबतच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक आपले प्रमुख मार्गदर्शक माननीय निलेश विश्वकर्मा सर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया। यानंतर माननीय भूषण भाऊ मेश्राम वंचित बहुजन आघाडी प्रदेश कमिटीचे सदस्य यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण यांचं सुद्धा स्वागत करूया। यानंतर चंद्रपूर जिल्हा पश्चिमचे प्रभारी राजेशजी बोरकर यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया। वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माननीय कविताताई बोरकर यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। आपण टाळ्यांनी यांचं स्वागत करूया। वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवभाऊ मंडपे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। यासोबतच सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष माननीय लोकेश भाऊ झाडे मी यांना आमंत्रित करतो यांनी मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं। लोकेश भाऊ झाडे यांनी मंचावर यावं। आपण सम्यक विद्यार्थी आंदोलन ही विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी मूलभूत हक्कांसाठी सातत्याने मांडत असते। अशा तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी मी आपण सर्वांना विनंती करतो जोरदार टाळ्यांनी लोकेश भाऊ झाडे यांचं स्वागत करायला पाहिजे। उमेश भाऊ अतिशय भेटेल तुम्ही भेटेल। यानंतर वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूरचे महासचिव मधुकर भाऊ उराडे आपण मंचावर यावं आणि मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी यांना विनंती करतो। आपण टाळ्यांनी यांचं स्वागत करूया। आपला उत्साह कुठेतरी कमी पडताना दिसतो आहे। माझी विनंती आहे आपण सर्वांना की आपला उत्साह कुठेही कमी पडू देऊ नका। हे आपले नेते आहेत, आपले मार्गदर्शक आहेत, सातत्याने आपल्याला आता मार्ग दाखवतात, आपल्या चुका आपल्या समोर आणतात आणि आपली लढाई मजबूत करण्यामध्ये आपले नेते आपले वरिष्ठ आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करत असतात। अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जर आपला उत्साह कमी पडताना त्यांना दिसत असेल तर कुठेतरी यांना वाटेल की आम्ही जे काम करत आहोत त्या कामामध्ये कमी पडत आहोत। म्हणून माझी परत एकदा विनंती आहे की तुम्ही कुठे कमी पडू नका, आमचे नेते कुठे कमी पडणार नाही। यानंतर वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर पश्चिमचे महासचिव माननीय ॲडव्होकेट अक्षय भाऊ लोणकरे आपण सुद्धा मंचावर यावं आणि आपण स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अक्षय भाऊ लोणकरे मूर्ती लहान कीर्ती महान असं म्हणायला या व्यक्तीबद्दल हरकत नाही। अगदी भाग्यवंत आपण ज्यांनी या कार्यक्रमासाठी परीक्षण घेतलं असे आमचे अक्षय भाऊ लोणकरे आपण जोरदार टाळ्यांनी परत एकदा यांना स्वागत करूया। अक्षय भाऊ लोणकरे यासोबतच वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हा संघटक माननीय अजय भाऊ गावंडे आपण सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अजय भाऊ गावंडे सातत्याने आपल्याला कुठल्याही मदतीसाठी प्रत्येक वेळी तत्पर असणारे आणि मदतीसाठी धावून येणारे प्रत्येक आपल्याला साथ देणारे आमचे अजय भाऊ गावंडे जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया। यासोबतच वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या ज्येष्ठ सल्लागार सत्यभामाताई भाले यांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे। जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया।
यासोबतच वंचित बहुजन आघाडी तालुका प्रभारी माननीय संदीप देव यांनी सुद्धा मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया. संदीप देव. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडी तालुका कोंभुर्णाचे तालुका अध्यक्ष माननीय अविनाश भाऊ वाडके हे सुद्धा मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अविनाश भाऊ वाडके. अगदी साधा कार्यकर्ता माझं पक्षाचं काम करताना नेहमी सामोर असणारे आमचे अविनाश भाऊ वाडके अगदी तळमळीचा कार्यकर्ता. परत एकदा जोरदार टाळ्या होत्या अविनाश भाऊ वाडके यांच्यासाठी. यानंतर वंचित बहुजन आघाडी मूळचे तालुका अध्यक्ष माननीय रितेश भाऊ मारकवार हे सुद्धा मंचावर येतील आणि आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लोकसभेच्या वेळेवर अगदी एका फोनवर मूळच्या एनजीओ कार्यालयावर आमचे सगळे काम करणारे आणि कुठलाही दबाव आपल्यावर न येऊ देणारे माननीय रितेश भाऊ मारकवार. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा माननीय ममताताई साव यांनी सुद्धा मंचावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. आजारी असताना सुद्धा पक्षाचं काम आहे म्हणून या इथे उपस्थित आहे. परत एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. यानंतर ऋषीमाता युवराडे कोंभुर्ण्याच्या महिला तालुका अध्यक्षा यांनी सुद्धा मंचावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया. ऋषीमाता युवराडे. यानंतर वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष ज्यांच्या श्रमाने ज्यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम इथे पार पडत आहे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम इथे घडून आला, सर्वांना सोबतीला घेऊन ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला असे आमचे अविनाश भाऊ चुनारकर. मला वाटतं सर्वांनी जोरदार करायला पाहिजे कारण यांचं स्वतःचं फळ आहे, यांचं श्रमाचं फलित आहे की आपण इथे सर्व विधानसभा कार्यकर्ता मेळाव्यासाठी जमलेले आहोत. यांनी सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी यांना विनंती करतो. माननीय रितेश भाऊ मळावी गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांनी सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया. मुळामध्ये ना भूतो ना भविष्याची बलात्कारामध्ये एखाद्या प्रदेशाध्यक्षाच्या सानिध्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम करणे याचा दबाव तत्पूर्वी आमच्यावर होता आणि या दबावामध्ये काम करत असताना, संचालन करत असताना किंवा इतर घडामोडी करत असताना आमच्याकडे चुका घडतील. या चुका आमच्याकडे होणाऱ्या चुका आपण आपल्या पदरात सामावून घ्यावा अशी अपेक्षा आपण सर्वांकडे करतो. काही नावं सुटतील, काही नावांना आम्ही गृहीत धरून त्यांना मंचावर बोलून त्यांचा योग्य तो सन्मानही करू, पण या दबावामध्ये आमच्याकडे काही चुका घडणे अपेक्षित आहे आणि खरंच आपण आपल्या चुकांना माफ कराल या अपेक्षेसह या कार्यक्रमाला सामोर वाढवतो आहे. यानंतर भारतीय बौद्ध महासभा बल्लारपूरचे तालुका अध्यक्ष माननीय रमणभाऊ पुणेकर यांनी सुद्धा मंचावर स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर भारतीय बौद्ध महासभा शहर अध्यक्षा माननीय गायत्रीताई रामटेके आपण मंचावर यावं आणि स्थान ग्रहण करावं अशी मी गायत्रीताईंना अपेक्षा करतो. भारतीय बौद्ध महासभेचं अविरत कार्य बल्लारपुरामध्ये सुरू असते
पंजाबरातील प्रत्येक बौद्ध समाजातील प्रत्येक व्यक्ती हा भारतीय बौद्ध महासभेशी जुळावा आणि ही एकजूट निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमच्या गायत्रीताई रामटेके यांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. माननीय अनुभव वाकडे यांनी मंचावर यावं आणि आपलं स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती करतो. माननीय गीताताई उराडे यांनी सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती करतो. माननीय बबिताताई फडके महिला अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मूल यांनी सुद्धा मंचावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वेळेअभावी अगदी थोडक्यात स्वागत समारंभ करण्यात येत आहे. मी माननीय सिद्धार्थ कोळेकर यांना आमच्यावर आमंत्रित करतो की त्यांनी निलेश विश्वकर्मा यांचं स्वागत करावं. अगदी थोडक्यात हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आम्ही आटोका घेत आहोत याबाबत दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय रितेश भाऊ मारवाड यांना माईकवर आमंत्रित करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावं. बोलकर साहेबांचं स्वागत रितेश भाऊ या ठिकाणी करतो. मडावी सरांचं स्वागत मडावी सरांचं सुद्धा स्वागत केलं जाणार आहे. यासोबतच लक्ष्मी मी यांना विनंती करतो की त्यांनी गोंडाणे सरांचं सुद्धा स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. आणि कविताताई यांचं स्वागत. सुप्रियाताई चंद्रकडे यांना मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी पाणीताई कविताताई यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आताची सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम. आताची जर आपली सत्तेचा जर पर्यावरण बघितला तर मला म्हणावं लागेल कमळात आता राम नाही राहिला आणि बाणाचा आता यापुढे लेख नाही राहिला. कारण बाणाचे दोन तुकडे झालेले आहेत. म्हणजे दोन तुकडे झालेले बाणाचे म्हणजे बाणाचा आता नेम नाही राहिला आणि आता पूर्वीचा धाक नाही राहिला. कारण हाताची सुद्धा पंजे पाडलेले आहेत. आता जर तुम्ही जर म्हटलं इंजिन आहे तर इंजिनाला आता सुद्धा आता सुद्धा चाक नाही राहिला आणि आता घड्याळाला सुद्धा सेल नाही राहिला. त्यामुळे मला म्हणावं लागेल आता संबंध महाराष्ट्राला 25 पर्याय नाही राहिला.
आपल्याकडे लोकांबद्दल किंवा स्त्रियांबद्दलचं एक विकृत संभाषण याकरिता मला म्हणावं लागेल. त्याचा एक कुठेतरी आपण जर विचार केला तर काँग्रेसची सुद्धा यावेळेस आपल्याला डावलून करणार होते. कारण 10 ते 12 जे उमेदवार आहेत ते निघणार आहे. म्हणजे जर एखाद्या कोणालाही जर सत्ता मिळाली, एखाद्या कोणाला जर उमेदवारी मिळाली तर 10 जण त्यांच्या विरोधात जाणार आहे. कारण काँग्रेस नीतीमध्ये हेच चाललं आहे. त्यामुळे आता सर्वात पहिल्यांदा जर विचार केला तर आपल्याला याच वेळेस सर्वात महत्त्वाचं आहे की योग्य वेळेस योग्य डिसिजन घेणं. कारण यामध्ये जर आपल्याला बदलाव होता येईल म्हणजे वंचित बहुजन आघाडी. कारण सर्वजण आपण जर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जर पाठीशी राहिले नक्कीच यावेळेस काहीतरी आपल्याला या विधानसभेमधून आपला उमेदवार हा नक्कीच आपण विधानसभेमध्ये जाईल असं मी ग्वाही देतो. म्हणजे काय होते, सध्याची जर परिस्थिती बिघडली ते का अंधाऱ्या रात्रीमध्ये आपल्याकडे विधानसभा जाहीर केली जाते आणि कुठेतरी शपथ घेतला जातो. त्यामुळे हा जो शपथविधी आहे एक सत्तेची लालसा असणारे लोक आपल्या महाराष्ट्रात आहे. कितीतरी समस्या आपल्याकडे दिसत आहेत आजच्या कंडिशनमध्ये. म्हणजे महिला बलात्कार बघितलं, शैक्षणिक जर विचार बघितलं, लोकांचं जर लाडकी बहीण योजना आता जर बघितलं तर लाडकी बहीण याच वर्षी झाली. मागच्या वर्षी पण लाडकी बहीण होती, 6 रुपये होती. म्हणजे जर विचार करायचा झाला तर दरवर्षी तरी योजना येत राहिल्या. मागच्या वर्षी योजना का बरं नाही याचा विचार केला तर यावर्षी आपल्याकडे जर सरकार स्थापन करायचं राहिलं तर यावर्षी योजना आणत आहे. आता जर तुम्ही 2 दिवसात बघितले 357 GR आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्राच्या वेबसाईटवरची. म्हणजे आतापर्यंत 5 वर्ष झोपलेले होते राजकारण आणि 5 वर्षानंतर यांना कार्य करण्यासाठी आपल्याला उद्युक्त झाले आहे. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे, हा जो आपला विधानसभा क्षेत्र आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला जर निवडून द्यायचं असेल सर्वांचा पाठिंबा असणं आवश्यक आहे. म्हणून म्हणतो आणि इथंच मी अध्यक्षाच्या परवानगीने माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद. यानंतर बलापूर शहराचे शहराध्यक्ष माननीय उमेश कडू यांना मी माईकवर आमंत्रित करतो. अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं बोलणं यांनी पार पाडावं अशी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम मी माझ्या शहरात आलेल्या आमच्या वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री निलेश दादा विश्वकर्मा यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. त्यानंतर राज्य कार्यकारिणीचे सदस्य कुशल भाऊ मेश्राम यांचं सुद्धा स्वागत करतो आणि आमच्या जिल्ह्याचे प्रभारी राजेशजी बोरकर साहेब यांचं सुद्धा मी बल्लारपूर शहरात सर्वप्रथम स्वागत करतो. त्यानंतर याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सोमाजी गोंडाले साहेब यांच्या परवानगीने मी आपले 2 शब्द व्यक्त करतो. मंचावर उपस्थित सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना उपस्थितांना जय करतो. जय. विधानसभेच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचा जो विधानसभा क्षेत्राचा मेळावा घेतलेला आहे त्यासाठी सर्वांनी जे मेहनत केली सर्वप्रथम सर्वांचं मी अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये विधानसभेची जी निवडणूक आहे खरोखरच आम्हाला आशा दिसत आहे बाळासाहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात पुन्हा परिवर्तन घडणार आहे. कारण आमचं सिलेंडर पुन्हा आमच्यापाशी परत आलेलं आहे. हे सिलेंडर पडवून देणाऱ्यांना आता या सिलेंडरची थंबत लागलेली आहे. याचा स्फोट सहन करण्याची क्षमता आता राज्यातल्या देशातल्या कोणत्याही पक्षामध्ये नाही. म्हणून येणारी विधानसभा वंचित बहुजन आघाडीची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मागची निवडणूक वगळता आधीच्या 2 निवडणुका आम्ही बल्लारपूरमध्ये नंबर 1 होतो आणि पुन्हा या लोकांनी संविधान वाचवण्याचा आवडा देऊन आमचा जो मतांचा भोपळा पडवलेला आहे तो पुन्हा परत विधानसभेमध्ये आणायचा आहे. हा संकल्प घेऊन वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहरामध्ये वाढा
युवकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरचे महासचिव माननीय अक्षयभाऊ लोकरे यांना मी माईकवर आमंत्रित करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि आमंत्रित. वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर मुलपोंभुर्णा विधानसभा कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मान्य निलेशदादा विश्वकर्मा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने सर, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य विशेष निमंत्रित सदस्य आदरणीय कुशलदादा मेश्राम, तसेच मंचावर उपस्थित जायनीस नुकती गडचिरोली लोकसभा निवडणूक लढवली असे माझे स्नेही मित्र हितेश मडावी आणि मंचावर उपस्थित मान्यवर. येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका लागणार आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असो, अंजलताई आंबेडकर असो किंवा राज्य कार्यकारिणी असो, 288 पैकी बल्लारपूर एकमेव विधानसभा आहे, त्याच्याकडे पक्षाचं लक्ष आहे. त्याच्यामुळे जिल्हा कार्यकारिणी आणि 3ही तालुक्यांनी आम्ही ठरवलं की आता आम्हाला कामाला लागायला लागणार आहे आणि या कार्यकर्ता मेळाव्यापासून आम्ही या कामाची सुरुवात करणार आहोत आणि बल्लारपूर विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कसा आम्ही विधानसभेत निवडून पाहू याचा आम्ही या कार्यक्रमापासून नियोजन करणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यात पश्चिम विभागात 3 विधानसभा येतात, चंद्रपूर, राजुरा आणि बल्लारशा. ज्या प्रकारे सध्या बाळासाहेब आंबेडकरांचं SC, ST, OBC जे काही आघाडीचं स्वप्न आहे तीच आघाडी आमच्या या चंद्रपूर जिल्ह्यात दिसणार आहे. राजुरा विधानसभेत आम्ही ST उमेदवार येणाऱ्या दिवसात सध्या बाळासाहेब आंबेडकर ज्या ओपन जागेत राजुरा विधानसभेत आदिवासी उमेदवाराला आम्ही संधी देण्याचं सध्या बाळासाहेब आंबेडकरांचं नियोजन आहे. त्याचप्रमाणे ST मतदारसंघ चंद्रपूर येथे ST उमेदवाराला उमेदवार आणि बल्लारपूर विधानसभा येथे सध्या बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका इथे आपण OBC उमेदवार देणार आहोत. म्हणजे या आमच्या पश्चिम विभागात SC, ST, OBC असं 3ही विधानसभेचं आमचं नियोजन असणार आहे. आपण लोकसभेत बघितलं ज्या काँग्रेसने संविधानाची भूमिका घेतली की आम्ही संविधान वाचवू, परंतु सुप्रीम कोर्टाचा जो काही आदेश आला त्या आदेशावर ऐक्य प्रस्थापित जे काय आपण त्या खासदार धानोरकर मॅडमना निवडून पाठवलं हे बोलून राहिलेले आहे का? ST समाजाचे 89 खासदार आपण पाठवले, त्यापैकी 20 खासदार काँग्रेसच्या याच्यावर बोलून राहिलेले आहे का? मग त्यात आमच्या पांढरेपिशी काँग्रेसच्या दलालांना विचारणार आहे का आम्ही तुम्ही या निवडणुकीत त्या काँग्रेससोबत जाणार आहेत का? तुमची भूमिका स्पष्ट करा. येणाऱ्या दिवसात सध्या बाळासाहेब आंबेडकर 3री आघाडी निर्माण करून महाराष्ट्रात एक नवीन वातावरण निर्मिती करून आमच्या पक्षाचे हक्काचे आम्ही आमदार विधानसभेत पाठवणार आहोत. जे काही आदेशाचा वर्गीकरणाचा आदेश आला सुप्रीम कोर्टाचा, कोणत्याही पक्षाने त्याच्यावर पुनर्याचिका दाखल करण्याची विचार केली नाही, परंतु सध्या बाळासाहेब आंबेडकर जे महाराष्ट्राचं जे एक नेतृत्व आहे त्यांनी या आदेशाचा पुनर्याचिकेवर विचार केला आहे. त्याच्यामुळे जर आता आपल्याला आरक्षण विरोधी पक्षाच्या भूमिका घ्यायचा आहे की आरक्षणाला बाजूला जो उमेदवार पक्ष आहे त्याची बाजू घ्यायची आहे याचा आपल्याला निर्णय घ्यायला लागेल. मी महाराष्ट्र राज्यकारणी किंवा निलेश दादाला बल्लारपूर विधानसभेत आल्याबद्दल मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला ज्यांनी जास्तीत जास्त मेहनत करून हा कार्यक्रम नियोजन केला या सर्वांचं मी स्वागत करतो आणि एकदा माझे इथं 2 शब्द थांबवतो. वंचित बहुजन आघाडीचा सध्या बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. त्यानंतर शुभम मंडपे वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांना मी माईकवर आमंत्रित करतो की अगदी थोडक्यात यांनी आपण मार्गदर्शन करावं.
सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षण जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाही रत्नभाऊ साठे व ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या न्यायाच्या अविरतपणे कार्य केलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतोय. आज बल्लारपूर नगरीमध्ये बल्लारपूर विधानसभेच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे नेते, महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय नीरजदादा विश्वकर्मा, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय कुशलभाऊ मेश्राम, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सोमाजी गोंडाने, महिला आघाडीचे अध्यक्ष गौतमताई गोवरकर, जिल्हा महासचिव ॲडव्होकेट अक्षय लोणकरे, सोमाजी गोंडाने, सर्व मूल कोंगुर्णा बल्लारशा तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष, शहर अध्यक्ष तथा या ठिकाणी उपस्थित सर्वच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी. मित्रांनो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये 12 वर्तुळाला न्याय देण्याकरता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काही भूमिका मांडली आहे. आपण या महाराष्ट्रामध्ये बघतो मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसीच्या विरोधात भांडण लावण्याचं काम या देशामध्ये चालू आहे. मात्र आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राच्या देशातल्या ओबीसीला महाराष्ट्राच्या देशातील ओबीसीला आरक्षण दिलं, भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, आता तेच आरक्षण ओबीसीचं आरक्षण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वाचून आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांच्या डोळ्यासमोर विधानसभा निवडणूक आहे. या विधानसभा निवडणुकामध्ये काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी हे सगळे पक्ष उभे राहणार आहेत. ज्याप्रमाणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की ओबीसीचे 100 आमदार आम्ही निवडून आणू आणि आणू म्हणजे आणू, आणि आदिवासींचे आणि एसटीचे 54 आमदार निवडून आणू. मित्रांनो, ज्याप्रमाणे पक्ष कोणताही असो, जेव्हा लोकसभेमध्ये मित्रांनो आज मराठ्याचे 30 खासदार आहेत. येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्वात जास्त संख्या ही मराठ्यांची असणार आहे. बाळासाहेबांची भूमिका आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं. जेव्हा पक्ष कोणताही असो, मात्र मराठ्याचे जास्त जेव्हा आमदार राहतील तर माझ्या समाजासाठी मित्रांनो एकत्र येणार आहे. म्हणून मित्रांनो, आता ओबीसी आरक्षण हे वाचवणे हे तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे. आणि ओबीसी बांधवांना, आदिवासी बांधवांना, मायनॉरिटी बांधवांना मित्रांनो आपल्याला साथ द्यायची आहे. मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाचं बघताय, माननीय विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार नावाच्या माणसाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हटलं होतं की हुंड्यामध्ये आमचं तुटलं. मला त्या विजय वडेट्टीवारला सांगायचं आहे, अरे विजय वडेट्टीवार, तुझ्या काँग्रेस पक्षाचं लफडं त्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्याचं काय? आणि त्याच विजय वडेट्टीवाराचं लफडं 40 वर्षापासून सुधीर मुनगंटीवार सोबत आहे. निलेश दादा, या ठिकाणी बीजेपीच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार सक्षम उभा केला जात नाही आणि ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवाराचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात बीजेपीचा उमेदवार उभा केला जात नाही. अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून त्या विजय वडेट्टीवारला मला सांगायचं आहे की तुझं जे लफडं त्या बीजेपी सोबत आहे ना, ते तू अगोदर सुधार आणि नंतर सांग. तिसरी गोष्ट मित्रांनो, आपल्या बल्लारपूर विधानसभामध्ये सुधीर मुनगंटीवार नावाचे व्यक्ती राहतात. त्यांनी 33 कोटी वृक्ष खाऊन टाकले. मित्रांनो, कोणत्याही वृक्षाची लागवड न करता जंगलामध्ये फेकून दिले आणि 33 वृक्ष लावले असा जाहीरनामा दिला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बोगस बसस्टॉपची निर्मिती करून या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पूर्ण ते बसस्टॉप तुटून पडले अशी परिस्थिती आहे. तिसरी गोष्ट मित्रांनो, यशवंतराव चव्हाण सगळ्यात मोठा घोड सुधीर मुनगंटीवारने केला आहे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेच्या माध्यमातून धनगर समाज, खाती समाज, जो एनटी समाज आहे
म्हणून मित्रांनो, आता या काँग्रेस आणि बीजेपीच्या कंबरट्यात लाथ मारून तुम्हाला आम्हा सर्वांना सज्ज केलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून खरं बहुजनांचं स्वराज्य स्थापन करून फुलेशाह आंबेडकरवादी विचारधारा राबवून आपण नक्कीच प्रयत्न करूया. एवढंच या ठिकाणी बोलतोय, इथेच थांबतोय. जय भीम, जय बिरसा, जय संविधान. मान्यवरांना माझी विनंती आहे, वेळेचा अभाव असल्या कारणाने थोडं आपलं मार्गदर्शन थोडक्यात घ्यावं. यानंतर कविताताई बोलकर यांना मी आमंत्रित करतो, जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी यांनी मंचावर यावं आणि अगदी थोडक्यात आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. सर्व महापुरुषांना अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सोमाजी गुंडाने सर, पश्चिम विभाग जिल्हा अध्यक्ष, तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक तथा युवा प्रदेश अध्यक्ष, युवकांची बुलंद तोफ निलेश दादा विश्वकर्मा, तसेच प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माननीय कुशलभाऊ मेश्राम, जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी माननीय राजेशजी बोरकर, जिल्ह्याचे महासचिव ॲडव्होकेट अक्षय लोहकरे, जिल्ह्याचे महासचिव उराडे सर आणि प्रत्येक तालुका म्हणजे मूल, कोंभुर्णा आणि बल्लारपूर तालुक्यातील महिला आघाडीच्या तसेच पुरुष आघाडीचे सर्व पदाधिकारी, सर्वांना मानाचा सन्मानाचा जय भीम, नमस्कार, जय सेवा. आपण जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, एससी एसटी ओबीसी च्या वर्गीकरणाचं काय झालं आपण पाहत आहोत. यावर बाळासाहेबांनी सर्वांना सांगितलं आहे की आपण ज्या काँग्रेसला 2024 मध्ये मतदान केलं, त्या काँग्रेसला आपण विचारलं पाहिजे की आता जो एससी एसटी ओबीसीचा आला आहे वर्गीकरणाचा, त्यावर आपण घुम गिरून गप्प काय आहात. 21ला बंद केलं. ज्यांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांनी एकाने विचारलं का खासदारकडे कुठे गेल्या, आमचं संविधान वाचवणार होते, तुम्ही कुठे गेले. बीजेपीला विचारायला पाहिजे, पण बीजेपीला विचारायची ताकद काँग्रेसमध्ये नाही आहे, कारण का दोघेही एकाच वाड्याचे मणी आहेत. आमच्यावर होणारे अन्याय अत्याचार आहे ते आम्ही सुधारित करायचे, आम्ही सुधारायचे आणि मान खायचं असेल तर काँग्रेस आणि बीजेपीला खायचं का, हे आम्ही ठरवलं पाहिजे. लोकसभेच्या मध्ये आम्ही जी चूक केली, ती चूक आम्हाला विधानसभेमध्ये करायची आहे की भरून काढायची आहे, ते आम्ही ठरवलं पाहिजे. कारण आम्ही पाहतो कुठेतरी आमची दिशाभूल करत आहे. महिलांना 1500 रुपये देऊन आम्हाला 1500 रुपयाची गरज नाही. आम्हाला महिलांची सुरक्षा पाहिजे. आमच्या घरामध्ये असलेला गॅस सिलेंडर हे कमी करायचं पाहिजे. आमच्याकडे येणारा पेट्रोल डिझेल आहे, आमच्या घरात येणारी वस्तू आहे, त्याची किंमत आम्हाला कमी पाहिजे. आमच्या मुलांचं शिक्षण, आमच्या मुलांच्या युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. हे कुठे गेलं? हे आम्हाला काही न देता कुठेतरी भूत थापा मारून दिशाभूल करत आहे. आपण पाहिलं आहे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र हे खूप ताकदवान आहे. या विधानसभा क्षेत्राकडे सर्वांचं लक्ष आहे. आलेले जे आहेत त्यांचं तर खूपच लक्ष आहे. आम्ही पाहतो भाऊ तुम्ही काय केलं, भाऊ तू आमच्या बसस्टँडचा पैसा तुम्ही स्वतःच्या घराला लावून चंद्रपूरचं किती मोठं बिल्डिंग बांधलं ते आम्ही आमच्या डोळ्यानं पाहत आहोत. आम्ही कुठेतरी विचारायला पाहिजे. आम्ही भाऊ म्हणतो, अरे आम्हाला तू भाऊ म्हणण्यापेक्षा तू आम्हाला गुलामीचा एक मालक दिसत आहे. त्या गुलामीमध्ये ठेवण्याचं काम करत आहे. काँग्रेसला पण तेच करत आहे. आम्ही आमदार मॅडम, खासदार मॅडम त्यांना विचारा, खासदार मॅडम तुम्ही महिलांच्या प्रश्नावर किती रस्त्यावर उतरल्या, एवढे अन्याय अत्याचार होत आहे, तुम्ही किती रस्त्यावर येत आहे. ना आम्ही पालकमंत्र्याला विचारत आहोत, ना आम्ही खासदाराला विचारतो, आणि कुठेतरी पोळी भाजण्याचं काम ते लोक करत आहे आणि आम्ही त्याला सपोर्ट करत आहोत. हे थांबलं पाहिजे. आणि या विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडीची ताकद काय आहे म्हणून. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने जो कोणता उमेदवार दिला त्या उमेदवाराला आम्ही विजय केला पाहिजे आणि या मूल, कोंभुर्णा, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून दाखवून दिलं पाहिजे. मागच्या वेळी आमचा उमेदवार दुसऱ्या नंबरवरती होता, मग यावेळी आम्हाला आमचा उमेदवार पहिल्या नंबरवरती आणून दाखवायचा आहे. निलेश दादा, आम्ही युवक आघाडीच्या वतीने तुम्हाला हे सांगू शकतो की आज युवकांचं जे नेतृत्व आहे खूप मजबूत आहे. त्या नेतृत्वाला समर्थन महिला आघाडी आणि पुरुषांची आहे. यांना आम्ही कुठेही खंड पडू
यानंतर मी माईकवर आमंत्रित करतो गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे माजी उमेदवार प्राध्यापक हितेश माडवी सरांना आपण मंचावर येऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक हितेश माडवी सर. जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे महाकारुणी तथा गौतम बुद्ध या देशामध्ये शांती आणि समतेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची ही चळवळ वेगवेगळ्या महापुरुषांच्या खांद्यावर राहून आपल्याला समता आणि स्वातंत्र्याची खऱ्या अर्थानं जाणीव करून देणारे समस्त बहुजन समाजातील महापुरुष या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले युवा महाराष्ट्र प्रदेश आघाडीचे युवा अध्यक्ष आदरणीय डॉक्टर निलेश विश्वकर्मा, महाराष्ट्र राज्य कमिटीचे सदस्य कुशालदादा मिश्रा, या मंचावर उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष उन्हाळेजी, महासचिव ॲडव्होकेट धोकरेजी, महिला आघाडीच्या पंडिताई गोकारजी, युवकांचे नेतृत्व असणारे सर्व समस्त पदाधिकारी आणि आपण सर्व उपस्थित असणारे बंधू आणि भगिनींनो, या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 75 ते 78 वर्षामध्ये जी सत्याची ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं उर्मी दाखवून तुम्हाला बहुजनांच्या मस्तकावर ज्या पद्धतीचा विचार थोपवला गेला, ज्या पद्धतीची विचार
त्यानंतर राजेश बोरकर यांना मी माईकवर आमंत्रित करतो. तमाम महापुरुषांना मी अभिवादन करतो. वंचित बहुजन आघाडीच्या या पश्चिम विभागाच्या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय आमच्या प्रदेश विभागाचे युवाचे अध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ विश्वकर्मा, त्याचप्रमाणे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय कुशल भाऊ मेश्राम, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक बोनाडे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गडचिरोली लोकसभेचे उमेदवार होते असे प्राध्यापक हितेश भाऊ मळावी, या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा आदरणीय कविताताई ढोरकर, युवाचे अध्यक्ष आदरणीय शुभम मंडले आणि या मंचावर उपस्थित सर्व या जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, बंधूंनो, नुकत्याच आपल्या लोकसभा झालेल्या आहेत. लोकसभा झाल्यानंतर ज्या पद्धतीने एकंदरीत जो वातावरण या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला होता, त्या वातावरणातून आपल्याला बाहेर येणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने ज्यामध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीचा नॅरेटिव्ह समाजामध्ये पसरवलेला होता, संविधान बदलणार आहे या माध्यमातून, आणि ज्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे काही रिझल्ट आलेला आहे, तो रिझल्ट आल्यानंतर काँग्रेसची काय भूमिका आहे आणि काँग्रेस कशा पद्धतीनं दुटप्पी धोरण आपलं आखत आहे, यासाठी आपण आपल्या जिल्ह्याच्या वतीने आदरणीय बाळासाहेबांनी या विषयाला घेऊन भर पावसामध्ये एक 13 ते 15 दिवसाची आपली रॅली काढली होती आणि समाजाला SC ST ओबीसी आरक्षण बचाव रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करत संपूर्ण महाराष्ट्र भाग हा पिंजून काढला होता. आपले दायित्व आहे का आपण एक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आपलंही काम आहे का आपल्या कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये त्याच प्रकारे एक जिवंत ज्वलंत हा प्रश्न आहे, निगडीत आहे, सर्वांच्या जीवाभावाचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न घेऊन आपल्याला समाजापर्यंत जाणं गरजेचं होतं. बंधूंनो, त्यानुसार आम्ही जिल्ह्याच्या वतीने 6 विधानसभा, मग त्यामध्ये वरोरा असू दे, भद्रावती असू दे, चिमूर असू दे, बल्लारशा असू दे, राजुरा असू दे, 6 विधानसभेच्या बैठका घेऊन या वर्गाला या SC ST उपवर्गीकरण आणि आपला ओबीसी रिलिव्हन आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे, कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्यांना माहीत आहे भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीनं जे गेल्या लोकसभा आहे त्यामध्ये त्यांना कशा पद्धतीनं हा संविधान बदलवणार आहे याचा ज्या पद्धतीनं त्यांना जो फटका म्हणजे बसलेला आहे, मग कशा पद्धतीनं या जो समाज आहे काँग्रेसकडे कशा पद्धतीनं वळलेला आहे, मग आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं याला निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. बंधूंनो, त्याने स्वतः न करता सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हा प्रकार कशा पद्धतीनं उचलून धरलेला आहे. आपला
आपण सुरू केलेला आहे बंधूंनो. त्याचप्रमाणे प्रिलिमिनरीचा हा मोठा मुद्दा आहे, कारण आज बाबासाहेबांच्या कृपेनं आपण सर्व शिकले सर्व्हिसला लागलो, पण येणाऱ्या काळामध्ये आपली येणारी पिढी कशा पद्धतीने जीवन जगेल हे तुम्ही आम्ही विचार करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही आपण घरात बसून न राहता गावागावात जाऊन खेडोपाड्यात जाऊन तालुक्यामध्ये जाऊन जनजागृती करून ह्या मुद्द्याला तुम्ही माणसामध्ये जाऊन हा प्रकार तुम्हाला समजावून सांगता आला पाहिजे बंधूंनो. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या याच्याने आपण जगत आहोत, परंतु येणाऱ्या काळामध्ये येणारी आपली जी वंशज पिढी आहे फार भयानक हा प्रश्न सहन करणार आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा आपल्याला तुम्हाला फार ज्वलंत पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. ह्या निमित्तानंच मी सहाय्य विधानसभेमध्ये एक प्रभारी येण्यात आले, निरीक्षक येण्यात आले. मी विधानसभेच्या बैठका घेऊन ह्या मुद्द्याला एक प्रत्येक गावागावामध्ये जाऊन चांगल्या मोठमोठ्या गावामध्ये जाऊन एक जनजागृतीचं करून हा मुद्दा आवर्जून तुम्ही समाज माणसामध्ये जावा, महिलांमध्ये जावा, लोकांमध्ये जावा. हा प्रकरण तेवढ्याच ताकदीनं तुम्ही लोकांना समजावून सांगा, जेणेकरून हे जे आजचे जे गव्हर्नमेंट आहे हे ज्या पद्धतीने योजना राबवत आहे, कुठली लाडकी योजना लागत आहे, कुठल्या दुसऱ्या योजनेच्या माध्यमातून लागत आहे, आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आपलं भरकावून आपण दुसऱ्या याच्याकडे ते वर्गीकरण म्हणजे दुसरीकडे त्याचं आपलं मन पडत करत आहे. त्याच्यामुळे जे आपण बाबासाहेबांचे लेखन म्हणतो, आपल्या सर्वांची महत्वाची जिम्मेदारी आहे का आपल्याला जाऊन समाजामध्ये सांगलेलं आहे. त्याच पद्धतीनं ओबीसी जो वर्गीकरणचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे, आजच्या घडीला जवळपास 33 मराठा आमदार आहेत. आजच्या घडीला मराठा आमदार जर एवढे मराठा आमदार जर त्यांचे खासदार जर निवडून आलेले आहेत तर त्यांचे जर एवढेच राहिलेले आहेत तर मराठा आमदार किती होतील. त्याच्यामुळे ओबीसी जे आपले बंधू आहेत त्यांना सुद्धा जाऊन तुम्हाला हे जनजागृतीचं काम करून सांगणार आहे. तर जर त्यांचे जर आले आहे संसदेमध्ये आपल्या महाराष्ट्र विधान भवनामध्ये जर त्यांचे एवढे जर आमदार निवडून आले तर येणाऱ्या काळामध्ये तुमचं ओबीसीचं कुठल्याही परिस्थितीत ते आरक्षण आहे हे हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही बंधूंना. हे आपल्याला आम्हाला सर्वांची जिम्मेदारी, नैतिक जिम्मेदारी हे आपल्याला नैतिक बाबासाहेबांनी आपल्याला आज संघर्ष करायला शिकवलं, त्यांच्यामुळे आज जीवन चांगलं जेवतो हे आपले कर्तव्य म्हणून आपल्याला हे सांगणं जरुरी आहे. मी सर्वांना आवाहन करतो, सर्वांना या माध्यमातून सर्व जे माझे तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जायचं बंधूंनो. आणि निवडणुकीला सामोरं जाताना तुम्हाला आम्हाला हे जर विषय हे ज्वलंत विषय घेऊन जरा, कारण येणाऱ्या काळामध्ये आरक्षण हा सर्वात मोठा मुद्दा राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या मुद्द्याला घेऊन तुम्हाला आम्हाला सर्वांना गाव पातळीवर जायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला संघटन बांधणं फार जरुरी आहे. आणि संघटन जोपर्यंत तुमचं नाही, येणाऱ्या काळामध्ये बोलले हो किंवा आपल्याला राजूला विधानसभेत एवढं मतदान होतं, बलाशाला होता, पण ते आपण स्थिर ठेवू शकतो. पण जिंकून येण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करू शकतो, त्याच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे तुमचं संघटन. आणि संघटन आपल्याला जोपर्यंत आपण संघटन आपलं मजबूत होणार नाही, भूत पातळीपर्यंत आपण जाणार नाही, तोपर्यंत आपण जिंकण्याची आपल्याला कुठेही आशा दिसणार नाही. त्याच्यामुळे मला सर्वांना आवाहन करायचं आहे, विनंती करायचं आहे का आपण आजपासून हे प्रण घेऊया की आपण ज्या क्षेत्रामध्ये राहत आहोत, मग तो प्रभाग असू द्या, वार्ड असू द्या, या कुठल्याही क्षेत्र असू द्या, विधानसभा असू द्या, तालुका गरजेचं आहे. आपण इथे गेल्यानंतर तो माझा वार्ड मी माझ्या पद्धतीनं मी माझ्या बूथवर कशा पद्धतीनं माझं संघटन मजबूत करू शकतो, यासाठी आपण या ठिकाणी अभिवाचन घ्या अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य माननीय कुशलभाऊ मेश्राम मी आपल्याला आमंत्रित करतो की आपण माईकवर यावं आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करा. सर्व संत महापुरुषांना त्रिवार वंदन करतो.